नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्या उसाला दुसरा खताचा डोस टाकणं सुरू आहे. तुम्ही पाहू शकता आता आपला ऊस कसा आहे. 4.5 फुटाचं अंतर आहे. आता दुसरा डोस 24-24-0 आहे आणि 10-26 आहे. हे बघा 10-26 आणि युरिया आहे आणि इकडंच सल्फर पण आहे. तर आता आपण काय करणार आहे, एक 10-26 एक 24-0 आणि 2 युरिया असं आपण याला प्रमाण टाकणार आहे. तर आपण जो पहिला डोस टाकला होता तो सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया याचा होता. तर आता त्याला 1.5 महिना झालेला खत टाकून. आता तुम्ही पाहू शकता फोटो आपण कसा केलेला आहे. हे बघा असा काढून की ऊस दिसतो सगळा हिरागार. आता लोकांना 3 पाणी बसलेले आहेत. आपण 5 कुट्टी केलेली आहे, त्याच्यामुळं जास्त पाण्याची गरज याला लागलेली नाही आहे. पण इकडं आता चारी पण आहे. चारीला सध्या फुल पाणी आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण आता असं खत टाकणार आहोत. हे पहा मित्रांनो किती हिरावगार ऊस दिसतोय. आपण याला खुरपण करून घेतलेली आहे. तणनाशकाची फवारणी याला आपण काही केलं नाही. तर आपण याला एक टॉनिकची फवारणी केलेली आहे, त्याचा मी दुसरा व्हिडिओ पण बनवलेला आहे. तर तो तुम्ही पहा. हे बघा मित्रांनो, फुटवा पहा. हे बघा 5 कुट्टीमुळं काय होतं, आता आपण एक 15 दिवस झालेले आहे याला पाणी देऊन. अजून पण ओल आहे, वल भरपूर आहे. 5 कुट्टीमुळं काय होतं की आपण पाणी दिलं तर वल टिकून राहते, लवकर रान पाण्याला येत नाही, जमीन गार राहते आणि त्याचा फायदा आपल्या ऊसाला लवकर पाणी घेत नाही. त्याच्यामुळे आपला ऊस कसा दिसतोय हिरवागार. तर मी याला कोणती फवारणी केलेली आहे, काय केलेलं आहे, त्याचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आता हा खताचा डोस आहे. आज आपण याला खत डोस टाकणार आहोत. तर आता आपण ज्यावेळेस पुढचा डोस टाकणार आहोत, तर मी पुढचा डोस याला कोणता टाकणार आहे तो पण मी व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्हाला कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ नक्की कळवा. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. कमी पावसामुळं बरेच शेतकरी आता काय केलेले आहेत, 5 कुट्टे केलेले आणि ज्यांच्याकडे पाणी भरपूर आहे ते मग 5 कडे जाळून देतात. म्हणजे जाळल्याने त्यांचं म्हणणं काय असतं की जाळल्याने घाण गुणसळी आतमधली जळते आणि रान स्वच्छ होते. पण रान लवकर ताणावर येतं, रानाला जास्त पाणी लागतं. कारण की आपण ज्यावेळेस ऊसाचा 5 कट्ट जाळून देतो त्यावेळेस जमीन तापल्यामुळं रानाला जास्त पाणी लागतं आणि पाणी लागल्यामुळं आपलं आता ते आता चारीला पाणी सुटलेलं आहे. आता आज उद्या लगेच पाणी जाणार आहे, त्याच्यामुळे याचं काही भरोसा नाही पाण्याच्या. हे बघा मित्रांनो, हा आपला 5 एकरचा प्लॉट आहे ऊसाचा. अजून आपला एक 2 एकरचा आहे आणि एक 2.5 एकरचा प्लॉट आहे. तर त्याच्यामध्ये पण मी कोणतं नियोजन केलेलं आहे त्याचा पण मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्याच्यात कोणती फवारणी केली आणि जो आपला एक 2 एकरचा प्लॉट आहे त्याच्यात मी आणखीन खत पण नाही टाकलं आणि कोणती फवारणी सुद्धा ही नाही केली. तरी पण तुम्ही तो त्याचा फुटवा मी तुम्हाला दाखवतो. अगदी असे चांगल्या प्रकारे त्यांनी फुटवा केलेला आहे. आपला सगळा जो आपला खोडवा आहे पहा, हा पण खोडवा आहे आणि जो 2 एकरचा आणि 2.5 एकरचा आहे तो पण प्लॉट आपला खोडवाचे. तर आता याला आपण पहिला डोस सिंगल सुपर फॉस्फेट आणि पहिली फवारणी फक्त आपण याला 2 दिलेत आणि याला 3 पण दिलेत आपण. आणि जो एक 2.5 एकरचा प्लॉट आहे त्याला फक्त आपण फवारणी केलेली आहे, त्याला खत दिलं नाही. आणि एक 2 एकरचा आहे त्याला आपण काहीच नाही केलं. तर त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. हे पहा मित्रांनो,
तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.